लासलगावी चित्ररथ व प्रभात फेरीतून महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीची जपवणूक व मतदान जनजागृती। लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित तिन्ही विद्या शाखांतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जिजामाता प्राथमिक शाळेने वारी पंढरीची या आशयाचा जिवंत देखावा दाखवणारा चित्ररथ तर लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाने पाणी वाचवा या विषयावरील पथनाट्य विविध चौकांमध्ये सादरीकरण करत लासलगावकरांचे मने जिंकून घेतली। तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमन अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा आशय असणारा चित्ररथ सादर केला। जिजामाता कन्या विद्यालयाच्या वतीने संत गोरोबा कुंभार विठ्ठल भक्तीत रममान झालेले असतानाचा देखावा असलेला चित्ररथ सादर केला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्दिष्टाने विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, छोडो सारे काम चलो करे मतदान असा संदेश प्रभात फेरीतून विद्यार्थ्यांनी दिला। विद्यालयाच्या वतीने मतदान जनजागृती संदर्भातील रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। डोक्यावर फेटे बांधलेल्या व कलश धारण केलेल्या तसेच नऊवारी पैठणी साडी परिधान केलेल्या विद्यार्थिनी मिरवणुकीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्याने मोबाईल चित्रीकरण करण्याचा मोह ग्रामस्थांना आवरता आला नाही। असे सामाजिक आणि धार्मिक संदेश देणारे देखावे असल्याने महाराष्ट्र दिनानिमित्त काढण्यात आलेल्या प्रभात फेरीचे लासलगावकरांनी कौतुक केले। झांजर व लेझिम पथक, NCC, स्काउट गाईड, हरित सेना, विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मिरवणुकीची शोभा वाढवली। लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कलश पूजन आणि कैलासवासी दत्ताजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। मिरवणुकीमध्ये डॉक्टर सोनल सोनोने यांनी स्वयंप्रेरणेने वातावरणीय तापमानात झालेल्या वाढीमुळे विद्यार्थ्यांची तृष्णा भागवण्यासाठी सरबताचे वाटप केले। त्याचबरोबर संस्थेच्या वतीने मिरवणुकीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पाण्याच्या पाऊचचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, संचालिका नीताताई पाटील, पुष्पाताई दरेकर, शंतनू पाटील, अभय पाटील, सीताराम जगताप, लक्ष्मण मापारी, कैलास ठोंबरे, माजी पंचायत समिती सदस्य रंजनाताई पाटील, संस्थेच्या कार्यकारी अधिकारी वैष्णवताई पाटील, डॉक्टर सुरेश दरेकर, प्रकाश गांगुर्डे, देवीदास पाटील, दिलीप पानगावाने, जनार्दन जगताप, राजाराम सानप, राजाभाऊ कराड, पोपट नवले, दत्तू गांगुर्डे, डॉक्टर अशोक महाले, सुभाष रोटे, तुळशीराम जाधव, विश्वास पाटील, मानस क्षीरसागर, मधुकर सरोदे, दादासाहेब कदम, सुधाकर सोनवणे, केशव तासकर, शिवाजी पाटील, लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाचे प्राचार्य रमेश सोनवणे, जिजामाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोशनी गायकवाड, पर्यवेक्षक विजय वाणी, रामदास कदम, जिजामाता प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोहन निकम आदी मान्यवर तसेच शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पवार व कौतिक आवारे यांनी केले।